आरती इतक्या लवकर संपवून हे काय नवीन आहे बा असं सगळ्यांच्या चेहऱ्यावर वाटते आणि सगळ्यांना म्हणजे आमच्यापैकी सेवकांनी माहिती नाही आता काय आहे, त्याच्यामुळे जास्त उत्सुकता टाळून न धरता कार्यक्रमाला सुरुवात करतो. हा कार्यक्रम जो आपल्याला दिसतोय आज आपल्या सद्गुरुनाथ दादांची जयंती आहे. तर आता आपला जो ट्रस्ट आहे अमरावती केंद्राचा जो ट्रस्ट आहे श्री साई कृपा अध्यासन, आवाज वाढव. त्या साई कृपा अध्यासनाने आता येत्या नवीन वर्षामध्ये काही उपक्रम घेतले. तर त्यापैकी आपला जो पहिला उपक्रम आहे तो सद्गुरुनाथ दादांच्या जन्मदिवसापासून सुरुवात करायची असं ट्रस्ट मध्ये विचार विनिमय झाला आणि मग त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. वास्तविक पाहता हा जो कार्यक्रम आहे जो आज आपण घेणार आहोत तो कार्यक्रम वसंत पंचमी पासून सुरू करायचा असं ठरलेलं होतं. पण नंतर मग असं लक्षात आलं की वसंत पंचमीच्या आधी दादांचा वाढदिवस येतो आहे, तर तेव्हापासून जर आपण सुरू केलं तर ते जास्त समयोचित राहील. कारण की जे आपण आता जो कार्यक्रम घेणार आहे तो याला अनुसरूनच आहे आणि त्याचं जे डिटेल आहे प्रास्ताविक ते पहिले श्री दिलीप चेपे आपल्याला सांगतील. उपस्थित सर्व भक्तभाविकांचे स्वागत. आज एक विशेष कार्यक्रम आपण यावर्षीपासून सुरू करतोय आणि तो कार्यक्रम सुरू करण्यासाठी आम्हा सगळ्यांना अतिशय आनंद होतोय. मागच्या वर्षी श्री साई कृपा अध्यासन या ट्रस्टमध्ये म्हणजे आपल्या ट्रस्टमध्ये असं ठरविण्यात आलं की 2025 या वर्षापासून काही विशेष कार्यक्रम आपण घ्यायचे आणि त्याप्रमाणे हा पहिला कार्यक्रम होतोय. तसं आता यांनी सांगितलं तसं हा कार्यक्रम वसंत पंचमीलाच घ्यायचा होता, पण वसंत पंचमी आता परवाच आहे आणि आज श्री गुरुदादांची जयंती आहे म्हणून हा कार्यक्रम आपण आज या जयंतीला ज्या दिवशी घेतोय. या कार्यक्रमा अंतर्गत जे काय काय आहे ते तुम्हाला सांगतोय. एक आहे जे सेवक सेविका केंद्रावर उत्कृष्ट सेवा देतात आणि ज्यांचं परफॉर्मन्स अतिशय चांगला आहे असे एक सेवक आणि सेविका यांची निवड इथे करण्यात आलेली आहे आणि त्यांचा सत्कार इथे होईल आणि तो सत्कार करताना त्यांना सेवक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानंतर ज्या कुटुंबाने आपल्या या गुरुमार्गामध्ये उत्कृष्ट सेवा दिलेली आहे अशा एका कुटुंबाचा पण सत्कार इथे होईल आणि तो सत्कार करताना जीवन सेवक गौरव पुरस्कार म्हणून हा सन्मान त्यांना देण्यात येणार आहे. तर यानंतर या पुरस्काराचे किंवा याचे कोण कोण मानकरी आहेत हे श्री वर्डीकर सांगतील. चेपेंनी जे सांगितलं त्याच्याप्रमाणे तो प्रस्ताव तर आहेच आणि शिवाय अजून सगळ्यांच्या माहितीसाठी तुम्हाला सगळ्यांना काय म्हणजे कोणतं कार्य आता चालणार आहे ते सगळ्यांना माहित व्हावं म्हणून अजून एक माहिती मी तुम्हाला देऊन देतोय. त्याच्यातलं पहिलं आहे की लक्षपूर्वक आहे का, ज्या सेवक सेविकांच्या म्हणजे आपण आता हे जे सांगितलं की सेवक सेविकांचा गौरव करायचा आहे, जे म्हणजे आपल्या कार्याची एकनिष्ठा आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा गौरव करायचा आहे. त्याच्यानंतर सर्वसामान्य जे सेवक सेविका आहेत त्यांच्यासाठी काही वैद्यकीय आणि धार्मिक असं काही प्रायोजन केलेलं आहे. ते तुम्ही बरोबर आहे का म्हणजे मग तुम्हालाही लक्षात आलं पाहिजे. पहा, ज्या सेवक सेविकांच्या कुटुंबात सून किंवा मुलगी ह्या कुणाचे बाळंतपण होणार असेल तर त्या कुटुंबातील फक्त एकदाच वरीलपैकी कुणाही एकाला पौष्टिक आहार आणि औषधी खर्च असं मिळून 5 ते 10 हजारापर्यंतची रक्कम ट्रस्टीच्या निर्णयानुसार देण्यात येणार आहे. तसेच ज्या कुटुंबात ती हवी आहे त्यांना त्यासाठी केंद्राला अर्ज करावा लागेल. हे एक झालं. दुसरं
केंद्रावर आरती, नियमित आरती, ओंकार साधना व इतर होणाऱ्या कार्यक्रमात जे सेवक सेविका किंवा भक्त भाविक, म्हणजे ते पहिलं जे वैद्यकीय होतं ते फक्त सेवक सेविकांसाठी होतं, इथे भक्त भाविक म्हणजे जे सेवक सेविका नाही आहे त्यांच्यासाठी पण हे आहे. तर पण त्याचं कंडिशन काय आहे की त्यांनी प्रत्येक कार्यक्रम म्हणजे जास्तीत जास्त कार्यक्रमाला आपल्या इथे उपस्थिती त्यांची असायला पाहिजे. केंद्रावर आरती, ओंकार साधना किंवा इतर जे नियमित होणारे जे कार्यक्रम आहेत, त्या कार्यक्रमांना जे सेवक सेविका किंवा भक्त भाविक नियमित उपस्थित राहतात, त्यांच्या कुटुंबातल्या पुन्हा एखाद्या व्यक्तीला जर गंभीर एखादा आजार झाला असेल किंवा लहान मोठे ऑपरेशन असेल व त्या कुटुंबाची इच्छा असल्यास, तुमची म्हणजे त्यांची इच्छा असेल तर 5,000 ते 15,000 पर्यंतची ट्रस्टीद्वारे सर्व कागदपत्र, डॉक्टर रिपोर्ट वगैरे बघितल्यानंतर, त्याची छाननी केल्यानंतर एक रक्कम त्यांना देण्यात येणार आहे. ती आशीर्वाद म्हणून, दादांचा आशीर्वाद म्हणून ती रक्कम देण्यात येईल. म्हणजे असं तुमचा खर्च पूर्ण ट्रस्ट करेल असं नाही, तर एक आशीर्वाद म्हणून ती रक्कम, म्हणजे जे दादांनी आपल्या पहिल्यांदा लिहून दिलेलं होतं की साई स्वाध्याय मंडळासाठी जे जे दान येते ते कसं खर्च करायचं, त्याच्यापैकी हे काय की एक आशीर्वाद म्हणून ती रक्कम त्या भक्त भाविकांच्या कुटुंबाला देण्यात येईल आणि ही फक्त एकदाच देण्यात येईल. हे झालं वैद्यकीय याच्याबाबत, म्हणजे मेडिकलच्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर धार्मिक म्हणजे स्पिरिच्युअल याच्यासाठी ज्या कुटुंबाचा गुरुकार्यात नियमित सहभाग आहे आणि ज्या कुटुंबाच्या घरी पूजनात केंद्रावरून देण्यात आलेल्या कमीत कमी 2 प्रतिमांचा समावेश आहे, अशा कुटुंबातील जास्तीत जास्त 2 व्यक्तींना श्री शक्तीपीठ गोवा दर्शनाला गोव्याला जाण्याची इच्छा असेल तर त्यांना ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ट्रस्टद्वारे मदत केली जाईल. म्हणजे पूर्ण त्यांचा जाण्या येण्याचा खर्च ट्रस्टद्वारे देण्यात येईल. हा एक प्रस्ताव आहे. हे असे जे चिपे साहेबांनी सांगितलं आहे हे असं मिळून हे असे 4 कार्य आपल्याला दरवर्षी आता या दादांच्या जयंतीला करायचे. आता आपण हा इथला कार्यक्रम सुरू करू. सर्वप्रथम मी आपल्या अमरावती केंद्राचे केंद्र प्रमुख आणि श्री साई कृपा अध्यासन या आपल्या ट्रस्टचे अध्यक्ष श्री अशोक काका हरदास यांना मी इथे व्यासपीठावर आमंत्रित करतो. त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन आपले स्थान ग्रहण करावं. त्याचबरोबर त्यांच्या अर्धांगिनी आणि आपल्या केंद्राच्या प्रमुख एक आधारस्तंभ म्हणजे आपल्या सौ हरदास काकू यांना सुद्धा मी इथे व्यासपीठावर आमंत्रित करतो. त्यांनी सुद्धा इथे यावं. आपलं स्थान ग्रहण करायचं इथे स्थानापन्न व्हावं. काकांच्या बाजूने सर्वप्रथम आपण काका काकूंचा सत्कार करूया. त्यांना एक आपलं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करूया. मी श्री पुरीकर काका यांना, श्री हरदास काकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं अशी विनंती करतो. टाळ्या वाजवत टाळ्या वाजवण्याची मनाई नाही आहे, शिस्तीत बसते ते, त्याच्यामुळे टाळ्या वगैरे व्यवस्थित वाजवत नाही. त्यानंतर सौ हरदास काकू यांचं स्वागत सौ कल्पना गहाणकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सत्कार करताना इकडे बघा. आता थेट कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. तर सर्वप्रथम जे चिपे साहेबांनी सांगितले त्याच्याप्रमाणे आपल्या केंद्रावर ज्या 2 सेवक जे आहेत, म्हणजे बऱ्याच वर्षांपासून आपली सेवा केंद्रावर देत आहे आणि निरपेक्ष निस्वार्थ बुद्धीने देत आहेत आणि अजूनही त्याच्यामध्ये
कोणताही खंड त्यांच्या सेवेमध्ये पडत नाहीये. आणि असं म्हटलं की तन्मन धनाने ते आपल्या केंद्राची दादांची सेवा करत आहेत. अशा दोन सेवक, एक सेवक आणि एक सेविका यांचा आपण आता इथे सत्कार करणार आहोत. सर्वप्रथम मी सौ अर्चना दाणी यांना इथे आमंत्रित करतो. आणि सौ हरदास काकू यांना मी विनंती करतो की सौ अर्चना दाणी यांचा एक इथे हे जे पक्ष म्हणजे कृतज्ञता पत्र आहे, हे कृतज्ञता पत्र आपल्याला द्यायचं आहे त्यांना. आणि सोबत एक कृतज्ञता म्हणून एक छोटासा एक कृतज्ञता पत्र जे आहे ते मी पहिले वाचून दाखवतो तुम्हाला. जीवन सेवक गौरव पुरस्कार असा पुरस्कार देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. आपण सेवा कार्याचे महत्व लक्षात घेऊन काया वाचा मनाने श्री साई कृपा अध्यासन अमरावतीच्या अंतर्गत गुरु मंदिरात स्वयंस्फूर्तीने सेवा करून मानवी जीवन मूल्यांचे महत्व अधोरेखित केले. याकरिता आम्ही आपणाप्रती कृतज्ञता व्यक्त करून हे पत्र सन्मानपूर्वक प्रदान करीत आहोत. श्री अशोक हरदास, अध्यक्ष, श्री साई कृपा अध्यासन अमरावती. आपण दुसरे जे याच्यातले आपले त्यातले जे आपले सेवक आहेत ते म्हणजे सगळ्यांना परिचित, हर उन्नरी, सगळ्यांच्या कामात पडणारे म्हणजे केंद्राची सेवा करतातच. दादांची सेवा करतात, दादा बाबांची सेवा करतात. आणि शिवाय दादांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे की केवळ पूजा, ओंकार साधना हीच केवळ गुरुभक्ती नाही, तर गुरूंकडे येणारे जे सेवक सेविका किंवा भक्त भाविक आहेत त्यांची पण सेवा करणं ही पण एक भक्ती आहे. तर हे सगळ्यांना माहित असणारे आपले श्री सागर औतकर श्री हरदास काका करतील अशी मी त्यांना विनंती करतो. दोघांपैकी कोणी पण एकाने इथे 2 शब्द बोलायचे आहे. फक्त 2 शब्द, 2च मिनिटं वेळ आहे आपल्याकडे. 2 मिनिटांमध्ये आपल्याला काही याच्याबद्दल बोलायचं असेल तर बोलू शकता. मला तर शॉकिंग होतं. अंगावर शहारे आले. माझ्या जीवनात मी जे घडलो ते केंद्रावर घडलो सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हा आशीर्वाद जर घेऊन मी समोर जातो आहे तर माझ्या जीवनाला एक नवीन वळण आणि एक नवीन जबाबदारी अजून वाढली की मी अजून चांगल्या प्रकारे सेवा करू शकतो. आणि दादांच्या चरणीच प्रार्थना करतो
त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. मी फक्त एवढंच म्हणू शकते की आता पर्टिक्युलर सरांनी आरती म्हटलेली आहे की अधिकार माझा काही न माझा मला या काहीच गुरूंनी इतकी सद्गुरूंची कृपा असावी त्याच्यानंतर 2 सेवक झाले आपले आणि त्याच्यानंतर असं कुटुंब ज्या पूर्ण कुटुंबाने आपल्या दादांच्या कार्याला स्वतःला वाहून घेतलाय आणि अजूनही अखंडपणे 25 वर्षापासून अखंडपणे ते आपल्या दादांची सेवा करत आहे आणि ते सुद्धा सगळ्यांच्याच कामी पडणारे असं जे कुटुंब आहे ते म्हणजे पांडे कुटुंब. मी पांडे काका आणि पांडे काकू सौ पांडे काकू या दोघांनाही इथे आमंत्रित करतो. त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि आपलं स्थान ग्रहण करावं. हे 2 जण सगळ्यांना परिचित आहे. यांचा परिचय देण्याचं काही हे आवश्यकता नाही आहे तशी, पण थोडक्यात मी सांगतो की हे 2 जण जेवढ्या डेडिकेशननी काम करतात म्हणजे आजही या वयात पांडे काकांचं वय जवळपास 76 वर्ष आहे. 76व्या वर्षी सुद्धा ते इतक्यात म्हणजे लहान मुलासारखे काम करतात. म्हणजे आपण हे पोरं सोरं सुद्धा आणि आपणही कमी वयाचे लोक सुद्धा आपण प्रत्येक वेळी आपल्याला गाडी पाहिजे असते प्रत्येक गोष्टीसाठी. पांडे काका अजूनही सायकलनी फिरतात आणि सायकलनी केंद्रावर येतात. सायकलनी सगळं केंद्रावर जे लागणारा जे सामान असते जी आवश्यकता असते आपल्याला पुष्कळ कल्पना असते की केंद्र कसं चालतंय. इतकं सगळं हे जे आपण इथे सगळं पाहतो फुलं समया हे दिवा वाती तूप तेल साखर जे काही म्हणजे केंद्राला लागत असते त्याची आपल्याला कल्पना नसते. आपण येतो आरतीला बसतो आणि निघून जातो. पण हे चालते इतकं सगळं मेंटेन जे करावं लागते त्याच्यामध्ये मोठा हातभार हा पांडे काकांचा आहे. पांडे काका ज्या केंद्रावर लागणाऱ्या ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या अजूनही आणून देतात. म्हणजे पूर्वी त्यांच्याकडे सगळी सेवा होती. त्यांच्याकडे पूजा होती, त्यांच्याकडे कामकाजाचं कार्य होतं त्यांच्याकडे आणि ओंकार साधनेतही त्यांचं पार्टिसिपेशन होतं. सगळं याच्यात त्यांचं होतं. पण आता वयोमानाप्रमाणे तेवढी तडतड त्यांना जमत नाही. पण तरीही ते आपलं कॉन्ट्रीब्युशन सतत केंद्रासाठी देतच राहतात आणि अजूनही ह्या सगळ्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत केंद्रावर लागणाऱ्या त्या अजूनही पांडे काका आणून देतात. आणि पुन्हा स्वयंस्फूर्तीने असं नाही किंवा त्यांना सांगावं लागते असं काही नाही किंवा पांडे काका हे आज असं आहे तुम्ही ते घेऊन या असं सांगायचं कामच नाही पडत त्यांना. पहिलेच त्यांना माहित असते आणि त्या प्रकारे ते त्याची तयारी करतात. आज दादांचा जन्मदिन आहे, जयंती दिन आहे. काकांना पहिलेच माहित होतं. त्यांनी पहिलेच मला विचारलं की आज काय कोणतं म्हणजे आज असा विशेष कार्यक्रम काय आहे. त्यांना सांगितलं की फक्त आसन पूजन आहे. तर आसन पूजनाची सगळी तयारी त्यांनी ठेवली. त्यांच्या डायरीमध्ये सगळं लिहिलेलं असते आणि त्याप्रमाणे ते प्रत्येक उत्सवाला जे जे असेल अभिषेक असेल तर अभिषेक, आसन पूजन असेल आसन पूजन, प्रत्येक गोष्टीची तयारी ते त्याला लागणाऱ्या सगळ्या साहित्याची तयारी ते करून ठेवतात. आणि हे अतिशय महत्वाचं काम आहे कारण वेळेवर मग काही होत नाही. हे करायला पण कोणतरी एक जण महत्वाचं पाहिजे असते आणि जबाबदारीचं काम. शिवाय आपण जे तोरण पाहतो ते तोरण सुद्धा पांडे काकांच्या नेतृत्वाखाली जे आपल्या सेवकांमधले जे साधारण वृद्ध सेवक, आपण वृद्ध नाही म्हणू पण थोडस वय झालेले सेवक आहेत, त्यांना घेऊन सगळी सेवा ते तोरणांची घडवून आणतात असे हे पांडे काका. आणि त्याच्यानंतर सौ पांडे काकू आपल्या इथे ज्या सेवा असतात सेविकांसाठी म्हणजे हार समया स्वच्छ करणं, त्यांना चकचकीत करणं, त्याच्यानंतर हार फुलं, या सगळ्या गोष्टी मध्ये पांडे काकूंचा सहभाग हा खूप मोठा सहभाग असतो.
त्याच्यामध्ये म्हणजे फक्त उत्सवालाच त्या केंद्रावर येऊन हार करतात असं नाही, तर त्यांची तळमळ इतकी आहे की त्यांना जेव्हा जमेल जसं जमेल तसं त्यांच्याकडे फुलं वगैरे आले की त्या घरून हार करून पाठवतात. सुंदर सुंदर हार असतात, आपण पाहतो ते हार, आणि शिवाय गजरे असतात, ते गजरे वगैरे सगळं करून पाहतात. आणि शिवाय काकूंना सुद्धा त्यांच्या कामामध्ये बरीचशी मदत त्या करत असतात सतत. आणि हे असं थोडं थोडं तर नाही आहे, म्हणजे काय बघा 2-4 वर्षापुरतं मर्यादित नाही, हे गेल्या 25 वर्षापासून, जवळपास 25 वर्षापासून अखंडपणे सुरू आहे यांचं काम. आणि दादांचा जो गुरुमार्ग आहे तो संपूर्णपणे रुजला ज्याला म्हणतात, तो पांडे काकांच्या फॅमिलीमध्ये रुजलेला आहे. असे हे पांडे काका, त्यांचा आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून मी हरदास काकूंना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सौ पांडे काकू यांना सन्मानित करावे. मी हरदास काकांना विनंती करतो की ते श्री पांडे काका यांना कृतज्ञता पत्र हा जो सत्कार आपण घेतो आहोत, म्हणजे हा एक युनिक, म्हणजे आपल्या इथे ट्रस्टद्वारे सुरू केलेला हा एक युनिक असं कार्य आहे. म्हणजे बरेचसे सेवक सेविका अशा असतात की निरपेक्षपणे निस्वार्थपणे सतत कार्य करत राहतात, पण कोणाच्या नजरेत येत नाही. आता आम्ही कसे आहे, आम्ही तर म्हणजे समजा सतत नजरेत येत राहतो, काही ना काही आरत्या पूजा हे सगळ्यांना माहित असते आमच्याबद्दल. म्हणजे आम्ही फक्त नुसतं आयत्या पिठावर रेघोट्या मारत असतो, बाकी सगळी जी तयारी असते, त्याचं बॅकग्राऊंड जे तयार करायचं असते, हे सगळं ही सगळी तयार करणारी जे सेवक सेविकांची एक मोठी फौज आहे, ती आपल्या बऱ्याच जणांना माहिती नसते. त्याच्यामुळे हा जो सत्काराचा एक कल्पना हरदास काकांच्या डोक्यात आली, आणि त्याच्यावर हे आजच्या दिवशी म्हणजे अतिशय शुभ दिवस जो आपल्यासाठी, त्या दिवशी त्याचं अंमलबजावणी झाली, ही खूप आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. आणि हे आता दरवर्षी असं होणारच आहे. परत एकदा कृतज्ञता पत्र वाचून दाखवतो मी. जीवन सेवक गौरव पुरस्कार. आपण सेवा कार्याचे महत्व लक्षात घेऊन काया वाचा मनाने श्री साई कृपा अध्यासन अमरावतीच्या अंतर्गत गुरु मंदिरात स्वयंस्फूर्तीने सेवा करून मानवी जीवन मूल्यांचे महत्व अधोरेखित केले, याकरिता आम्ही आपणाप्रती कृतज्ञता व्यक्त करून हे पत्र सन्मानपूर्वक प्रदान करीत. मी सौ पांडे काकूंना विनंती करतो, त्यांनी 2 शब्द बोला. नमस्कार करते. जे काही जे आम्ही उभं आहे आणि आमचं जे आयुष्य चालू आहे ते सगळं दादा बाबांच्याच आशीर्वादाने झालेलं आहे. त्याबद्दल काही असं हे नाही. आणि दादांनी जे सांगितलं की आरती साधना आणि ओंकार साधना वगैरे जे करायचं असते ते आम्ही नियमित आपली ओंकार साधना वगैरे करतो. आणि आहे तोपर्यंत शेवटपर्यंत दादा बाबांनी आमच्याकडून सेवा करून द्यावी अशी मी थोडीशी सध्याची काकूंची तब्येतीची कुरकुर सुरू आहे. तब्येतीची काकूंची थोडीशी कुरकुर सुरू आहे, परंतु तरी पण त्यांना जमेल त्याप्रमाणे सेवा करतच राहतात. पांडे काका तुम्हाला
बोलणं काही जमत नाही, सेवा करणं जमते. सर्व सेवा करत होतो पहिले, पूर्ण पूजा करणं, हे करणं, सगळं सामान आणणं, हे सर्व मी करत होतो. पण आता या त्या फक्त पूजा आणि बाकीचं बंद झालंय माझं. मी आता फक्त बाकीचं सामान आणणं, पेढे आणणं, किराणा, जे काही पाहिजे असते ते सर्व सांगितल्याप्रमाणे आणून देतो. एवढीच माझी सेवा नेहमीसाठी दादांनी करून घ्यावी अशी त्यांना विनंती. पांडे काका काकूंनी हा सत्कार स्वीकारला, त्याच्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आता हा एक विशेष कार्यक्रम झाला आणि याच्यानंतर एक अतिविशेष कार्यक्रम आहे. त्याच्या आधी मी हरदास काकांना थोडस 2 शब्द बोलायचे विनंती करतो. जो कार्यक्रम आहे तो अशा दिवशी होत आहे माहित असेल की प्रयागराज इथे महाकुंभ सुरू आहे आणि अमृत स्नान सुरू आहे. सगळ्यांचं लाखो करोडो लोक अमृत स्नान घेतात आणि आपण इतके भाग्यवान आहात की दादानी अशा नवनी अमावस्येच्या दिवशी जन्म घेतला आणि त्या दिवशी आपल्याला इथे या आरती माध्यमातून आपल्या सगळ्यांना अमृत स्नान घडवत आहे. त्याच्यापेक्षा आणखी मोठं स्नान कोणतं असं वारंवार होत नाही. तर हे सगळं मिळायला सुद्धा आपल्याला नशीब पाहिजे असतं. त्या दिवशी आपल्याला नशिबाचा भाग आपला तो आपल्या सगळ्यांना मिळाला. आपला ही महान सगळ्यांच्या दृष्टीने फार महत्व पाहिजे आणि आनंदाची गोष्ट. या ठिकाणी जे आता आपल्यापाशी आता पण त्यांचा सत्कार आपण केला सगळ्यांना, हा सत्कार नाही, हा घराच्या कार्यामधला सत्कार म्हणजे आशीर्वाद. हा आशीर्वाद त्यांना आजच्या सारख्या दिवशी मिळतोय यासारखं त्यांचं भाग्य त्यांनाच भाग्य लागतं या गोष्टी मिळायला आणि ते त्यांना मिळालं हा त्यांच्यासाठी फार मोठा गौरव. त्याच्यानंतर बघितलं असेल मुलं आहेत त्यातली दुसरी विशेष करून म्हणजे मी पुढे तिच्याबद्दल मी 2 शब्द केली. अर्चना नवीन आली होती आमच्याकडे तेव्हा विशेष काही माहित नव्हतं. पण हेमंत आणि सोबत जी आली ती आमच्या कार्यात अगदी रमून गेली. तिला कुठलाही अगदी सकाळी पहाटे 5 वाजता पायी पायी येते ती बिचारी. कुठलाही दिवस तिला असा नसतो की मी येत नाही. कोणाच्याही अडीअडचणीला कोणाच्याही याला इतकी सेवा करते. नोकरी करून हेमंतचं एवढं मोठं दुखणं सांभाळून घर सांभाळून आणि केंद्रावर पण तेवढीच तन्मयतेने ती सेवा देते. सगळ्या गोष्टी फेवरेबल असताना चांगल्या असताना सेवा करायला पुष्कळ लोक तयार असतात. पण एका अत्यंत प्रतिकूल अवस्थेमध्ये असताना आणि ती सेवा करत असताना त्या सेवेमध्ये पूर्ण काया वाचा मन त्या कार्यामध्ये स्वतःच पूर्ण काया वाचा मन अंतर्भूत करून जी सेवा करते ती खरं म्हणजे या कोणत्याही साधनेची सुद्धा आवश्यक नाही. ते साधना करून जे आपल्याला मिळतं की आपण किती कशाही परिस्थितीत असलो आपण तरी त्या परिस्थितीत सुद्धा चेहऱ्यावरचं हास्य जेव्हा मावळत नाही आपल्या त्याला म्हणतात साधना. ती साधना आपल्याला दान शिकवली आणि ती काहींना ती न करता सुद्धा जी मिळते त्यातली ही आपल्या मोठ्या हाता उभी होती ती तिच्या सगळ्यांनी तिच्या हाताबद्दल जोरदार 3 आता आपण एक विशेष अजून कृतज्ञता सोहळा करणार आहोत. आपण आता जिथे बसलेलो आहोत AC सुरू आहे, पंखे सुरू आहेत, लाइटिंग इतकी जबरदस्त आहे, सगळं काही पॉश आहे बिलकुल आणि एवढी मोठी जागा आहे. ध्यान मंदिर आहे, हे ध्यान मंदिर आहे आणि या जागेमुळे जी गर्दी आपल्याला गुरु मंदिरात बघायला भेटत होती तिथे बसायला जागा राहत नव्हती ती या जागेमुळे हे सगळं अकोमोडेट करण्याचं शक्य झालेलं आहे. आणि प्रत्येक उत्सव इथे आपण पाहतो आहोत अतिशय सुंदर पद्धतीने आपण साजरा करत आहोत. हे ज्यांच्यामुळे शक्य झालं
ते आता तुम्ही ओळखलंच असेल, श्री सुधीर बोरीकर यांनी ही जागा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आज याच्यासाठी तुम्ही विचार करा की किती मोठं मन लागत असेल की एवढी मोठी जागा त्यांचा हे जे फ्लॅट आहे, ही जी स्कीम आहे, पूर्ण ही जागा त्यांची होती. आणि याच्यामध्ये मग ते फ्लॅट वगैरे डेव्हलप केले त्यांनी आणि त्यातली ही जागा संपूर्णपणे त्यांनी केंद्राला, आपल्या ट्रस्टला प्रदान केलेली आहे. असे श्री सुधीर बोरीकर आणि सौ अंजली बोरीकर यांना मी इथे व्यासपीठावर बोलतो. मी हदास काकांना विनंती करतो की त्यांनी श्री बोरीकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. शाल घालताना काय त्याच्यानंतर मी सौ हरदास काकांना विनंती करतो की त्यांनी सौ बोरीकर यांचा सत्कार करावा. या दोघांना सुद्धा आपण कृतज्ञता पत्र देतो आहे, त्याचं मी वाचन करून दाखवतो. कृतज्ञता पत्र याच्यामध्ये हा जो पुरस्कार यांना दिलेला आहे त्याला म्हटलेला आहे विशेष सेवा गौरव पुरस्कार. पुन्हा मी वाचून दाखवतो. आपण सेवा कार्याचे महत्व लक्षात घेऊन तन मन धनाने श्री साई कृपा अध्यासन अमरावतीच्या अंतर्गत ध्यान मंदिरात स्वयंस्फूर्तीने सेवा कार्य करून मानवी जीवन मूल्यांचे महत्व अधोरेखित केले. याकरिता आम्ही आपणाप्रती कृतज्ञता व्यक्त करून हे पत्र सन्मानपूर्वक प्रदान करीत आहोत. आता याच्यामध्ये फक्त जागा देऊन ते मोकळे झाले असं नाही आहे. महत्वाचं काय त्याच्यामध्ये की ती जी सेवावृत्ती आहे ती त्यांच्यामध्ये काठोकाठ भरलेली आहे. म्हणजे आता इथे जे सेवेला सेवक येतात त्यांच्या आधी हा पूर्ण आणि तो मागचा हॉल हे सगळं झाडून पुसून स्वच्छ करण्याचं काम रोज सकाळ संध्याकाळ हे दोघं जण करत असतात पूर्ण. आणि शिवाय सेवेची पूर्ण तयारी करून ठेवतात. निरांजन भरून ठेवणे, कोळशे लावून ठेवणे, त्याच्यानंतर तीर्थ काढून ठेवणे, हे सगळी तयारी करतात. आम्ही येतो इथे आणि रेडीमेड फक्त सेवा करतो. त्याच्या मागे जे एवढे कष्ट आहेत हे दोघं जण घेत असतात. म्हणजे फक्त बाबा असं नाही आहे किंवा आम्ही एवढी मोठी जागा दिली ना आता आम्ही म्हणजे आम्ही आता काय म्हणतात आता आम्ही वागतो सगळ्यांशी, असं त्यांच्यामध्ये अजिबात दिसत नाही. तुम्ही सगळ्यांनी अनुभव केला असेल. असं कधीही त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये असं कधीही आपल्याला आढळून आलेलं नाही की कोणत्याही प्रकारची जाणीव त्यांनी करून दिलेली नाही की हे सगळं आमचं आहे वगैरे असं काही. असे हे म्हणजे मनाने थोर असे बोरीकर दाम्पत्य यांचा आपण हा कृतज्ञता पत्र देऊन परत त्यांचा
असा हा आपला इथे कृतज्ञतेचा सोहळा संपन्न झाला. आणि शेवटी मी श्री हरदास काकांना विनंती करतो की त्यांनी या सोहळ्यानिमित्त आणि एकूणच दादांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना करावं अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. ऍक्च्युली काय झालं, 1957 साली माझे आजोबा रिटायर झाले. आमच्या वडिलांनी काही सर्व्हिस केली नव्हती, तर त्यांनी असा विचार केला की एक बऱ्यापैकी जागा अमरावतीमध्ये व्हावी की जेणेकरून मग आपल्या मुलाचं अगोदर निर्वाह होईल सगळं. आता ही एकूण जागा आहे आपली 7337 स्क्वेअर फूट. इथं पहिले जुना वाडा होता, समोर 9 खोल्या, पाठीमागे 6 खोल्या, आणि आताचं जे वॉशरूम बघताय तुम्ही तिथे एक्झॅक्टली पहिले वॉशरूम होतं जुने. म्हणजे आम्हाला आमच्या घरून इथपर्यंत असं पाहिजे यायचं, म्हणजे पाऊस असो नाही तर काही. आता घरामध्ये काही वॉशरूम वगैरे नव्हतं. नंतर कालांतराने मी ते करून घेतला, पूर्ण पॅक झाला वाडा. आमच्या वाड्याला काहीतरी 15-16 दरवाजे होते टोटल. 16 दरवाजे पॅक केले. एक दिवस काय, आता शब्दाबाईचं नेहमी आता आम्हाला काही माहित नाही. मला हे माहित नव्हतं की ते साई कृपा कुठे आहे, काय आहे, केंद्र कुठे आहे हे माहित नव्हतं. असं करत करत एक क्षुल्लक कारण, म्हणजे क्षुल्लक कारण कसं आहे की नगण्य, म्हणजे आमचा सौरभ जो मोठा मुलगा आहे तो 10वीत होता. याला खूप काळजी की सौरभ पास होईल की नाही. काय झालं, आपल्या याच्यामध्ये एक सेविका आहे जी, म्हणजे माझी जी साडी आहे धाकटी लवासीला राहते ती, तिच्याकडे एक दुकान होतं त्यांचं कॉम्प्युटरचं. तर ती एक दिवस तिला भेटली आणि ही गेली होती आमच्या शाळेकडे गेली होती. आणि असंच काय विषय निघाला, ती म्हणाली म्हणे असं करा म्हणे तुम्ही की बापू कॉलनीमध्ये एक केंद्र आहे, त्या केंद्रावर त्याला घेऊन जा. तिथे गेल्यावर सगळ्यांचंच चांगलं होते. हिने मला उत्स्फूर्तपणे सांगितलं घरी आल्यावर, म्हणजे ऍक्च्युली जी फॅक्ट आहे ती पण. तेव्हा मी इथे अमरावतीला ट्रान्सफर वगैरे, ती मला म्हणे साई कृपा ध्यानाचं एक केंद्र आहे, त्या ठिकाणी आपण जाऊ. मी म्हणलं असं पुढे होते का. साहजिक आहे ना, मला काही माहीतच नव्हतं, काही नाही. कारण काय, मी बरेच ठिकाणी जाऊन आलो होतो, पहिले खूप होता. म्हणजे माझ्या काही गोष्टीमध्ये आमच्या होत्या फकीर तरी बरा इतकं कंडिशन त्याच्यामध्ये अंगठा घालून देत होतो. आता हे जे सगळं झालं त्याच्यानंतर ही पहिले म्हणजे केंद्रामध्ये ही जॉईन झाली. तरी सुद्धा आम्ही तिथे, म्हणजे मी गेलोच नाही. अशोकदादा नेहमी तिला म्हणायची की त्यांना इथे पाठव, पण नाही ना, आमचं जायलाच तयार नाही. आम्ही जाऊ काय होते असं करत करत वर्ष गेले. त्यानंतर एक दिवस असं वाटलं की नाही, आपण चांगलं गुरु केंद्रामध्ये काय. केंद्रात गेलो, अशोकदादांना भेटलो, सगळं झालं. तर अशोकदादांनी काही दिवसांनी हिला विचारलं तुमच्या खोल्या किती. तर हे म्हणे की 9 आणि पाठीमागे 6, 15 खोल्यांचं घर. तुम्ही राहता किती, 14 जण. आमची एक आई होती ती 5वी, बाकी कोणीही नाही. जेवढे भाडेकरी होते नव्हते ते सगळे काढून टाकले होते. मी म्हटलं काही डोक्यात ताप नको, आपणच करा, आपणच राहील ते. नंतर असं करत करत एकदा मला कुठला तरी उत्सव होता, मी गेलो होतो केंद्रामध्ये. त्या दिवशी पाऊस खूप पडत होता, मला वाटते गुरुपौर्णिमा असेल. पाऊस खूप होता. रस्त्यावरती तेव्हा पेंडाल वगैरे टाकायचे. दादांनी परत सांगितलं आपल्याला. मी सहज विचार केला की एक असायला सुंदर हार पाहिजे आपल्यावरती की जो म्हणजे आपल्या कामामध्ये आणि असं. मग मी गेलो विसरून, डोक्यात कल्पना आली, विसरून गेलो मी. नंतर 1 महिना मला मी
दादांनी अनाउन्समेंट केली की कोणाकडे जागा असेल तर द्या. ही घरी येऊन मला काय म्हणे, आपण द्यायची का जागा? म्हटलं बिलकुल, एवढी मोठी जागा करणार काय? आणि उद्या माझी ट्रान्सफर, आणि नेमकं तसंच झालं. मी इथून बदलून गेलो मुंबईला. इथे माझ्या घराकडे कोण बघणार? हे सगळं आम्ही सामान वगैरे शिफ्ट करून घेतलं होतं. आणि आमच्या इथे राहायला मग अशोक दादाला विचारलं. दादा म्हणे की आपल्या कार्यामध्ये ना ते फडके म्हणे समजा तुम्ही ती जागा द्या, आम्ही फडके काकांना राहायचं घेतो, बिंदास राहील. आम्ही गेलो मुंबईला. दादानंतर मी हो म्हटलं, पण इतकं सोपं गणी आहे, इतकं सोपं नाही ना कोणती गणी. मग असं करता करता पहिले मला काय म्हटलं नाही ते, तुझ्या बहिणींना विचार, काकांना विचार, मावशीला विचार, आईला विचार. सगळं मी दादांवर सगळ्यांना विचारून झालं. बहिणी झाल्या, काका झाल्या, मावशी झाली, आई झालं, सगळं तुम्ही फक्त हो म्हणा. तरी नाही. मध्ये काय आलं की सगळ्यांनाच पाप बसला. गेले 2-2.5-3 महिने मी अशोक दादांकडे गेलो. अशोक दादांना म्हटलं की दादा आपलं ते राहिलं. अशोक दादा काय म्हटलं माहिती का, राहू दे जाऊ दे म्हणे. हो म्हणे नंतर आपण. अरे नाही असं कुठे, मी दादांना शब्द दिलाय की बा हे जागा देणार म्हणजे देणार. तर ठीक आहे भाऊ, आपण पुढे काही गडबड नाही आहे. असं करत करत पुन्हा 2 वर्ष गेले. त्याच्यानंतर मग पहिले दादाने ऑप्शन दिलं, आपण म्हटलं ही जागा विकून टाकू, भरपूर पैसे दिले ना, आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी घर बांधतो म्हटलं, त्याच्यावरती केंद्र असं तर म्हटलं बिलकुल नाही, बंद, सगळं बंद. पुन्हा कार्यक्रम म्हणजे महिना 2 महिने केले याच्यात. अरे मी विचार करत होतो कधी 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 हे आली की मी दादांना म्हटलं की आपण ह्या ठिकाणी फ्लॅट करू आणि पाठीमागे आपण मस्त ध्यान मंदिर बांधले. म्हणजे ठीक आहे, आता तुम्ही पुढे जा म्हणे. मग तिथून ह्या सगळं इथे चाललं आहे. आता हा हॉल कसा बांधला आपण, इथे कोणी आर्किटेक्चर होतं, कोणीही नाही. दादा आर्किटेक्ट आणि आम्ही इंजिनियर. दादाने सांगायचं इथे मला खाते दरवाजा पाहिजे, बस मी ठाण्यामध्ये यायचं. दादांचा फोन यायचा मला, उद्या मी तत्काळमध्ये तिकीट करायचं, रात्री विदर्भाची गाडी मिळत आणि इथे येणार, दादाला घेऊन यायला. दादांचं म्हणजे एक दिवस तब्येत खराब होती, दादा इथे आले माझ्या बरोबर. तेव्हा आत्मजा पोटा आहे ना, त्याचं काम सुरू होतं. दादांनी पूर्ण सांगून सुद्धा माझ्या डोक्यात बसत नव्हतं ह्या पोटा कसा आहे म्हणून. तुम्हाला दादा काय म्हणते बघितलं, हे बरोबर आहे म्हणे बांधलेलं, काय तू काय म्हणायच्यात समजा नाही. असं करत करत या म्हणजे टाईल्स, या हॉलचं पीओपी, या हॉलमध्ये बसलेला सगळं जे काही आहे ना ते अशोक दादांचं मार्गदर्शन, आम्ही चलो पुढे असं करत करत हे झालं बघा. आणि मी दादांना काय म्हटलं होतं की ही पूर्ण जागा तुम्ही घेऊन टाका, काही मला समजत नव्हते. म्हणजे नाही, तुम्हाला पुढे काम येईल. पण मी म्हणतो माझ्या काय काम येईल. आता मी दादाला शब्द दिलाय, हे वर्षानुवर्ष अखंड सुरू आहे. आणि सगळं होतं याच्यावरती एक माळा सुद्धा नको. कारण काय होतं की पुढे चालून जर कार्य वाढलं त्याच्यावरती बांधण करून होईल ना, बरोबर नाही. समजा ह्याच्यावरती एखादी वास्तू असती, त्याच्यावरती काही बांधकाम असतात. असं करत करत ध्यान मंदिराचं काम झालं. आणि विशेष गोष्ट की पहिल्या गुरुपौर्णिमेला याचं उद्घाटन सोहळा झाला. आणि तेव्हा कोरोनाच असेल त्यावेळेस झालेलं आहे. म्हणजे झालं बहुतेक सगळं व्यवस्थित झालं. पण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान आहे ते अशोक दादांचं. त्यांचं मार्गदर्शन सगळं वेळोवेळी लागलं. नाही तर मी एकट्याकडून काही करू शकत नव्हतं, शक्यच नव्हतं. एवढा मोठं कोणी काही केलं असतं कुठं प्रॉब्लेम झाला. जागा मोठी, कोणी कोणाच्या मनाला काही सांगता येत नाही. म्हणून एक दिवस असा विचार केला की नाही, आपण हे सगळ्यांसाठीच करायचं म्हणजे करायचं. मग दादांनी खूप अशोक दादांनी परीक्षा काय, दादांनी खूप परीक्षा घेतली माझी.
इतकं सोपं नाही म्हटलं ना की हा मागे फिरतो का, नाही म्हणतो का, कुठे कसं असतो का, कुठे काही शब्द फिरवतो का असं पण नाही. एकदम हे दादा म्हणतं करायचं म्हणजे करायचं का आपल्याला. मग दादा म्हणते येस. त्या दिवशीपासून त्यांना शुभ कार्याला सुरुवात झाली. बोलतो काही विशेष बोलता येत नाही, पण दादांनी जी संधी दिली आहे सेवा करायची ती अगदी मनापासून करायची ठरवली आहे. सकाळ संध्याकाळ इतकं मोठं आपल्या आवारात आलेले आहे, दादा स्वतः आलेले आहेत. त्यांची ती जागा होती ती त्यांना मिळाली आहे. ते आधीपासूनच विधिलिखित असेल म्हणून त्यांना त्यांची जागा मिळून गेली आहे. आम्ही फक्त त्यांचे पहारे करत होतो आतापर्यंत. जागा सांभाळून ठेवली. तिने काय म्हणतात की दादांचीच जागा ही आहे. कारण काय माहिती का, या ठिकाणी पुष्कळसे म्हणजे अन्नदान. मी पण फक्त जयंतीचा भंडारा करत होतो, 7 वर्ष केला. गणपतीचा भंडारा होत होता. त्याच्यानंतर आमची म्हणजे असं म्हणतात की ही जागा म्हणजे या जागेमध्ये अंबादेवी संस्थांची जागा ह्या ठिकाणी म्हणजे अन्नदान हे धार्मिक कार्य खूप होत होते. नंतर प्लॉट्स वगैरे पडले असतील. 1957 गोष्ट आहे, काही मला माहित नाही. पण ते जे अंबिका अंबादेवी ट्रस्ट ही जुनी खरेदी माझ्याकडे. त्याच्यावरून मग अंदाज मानला की ही म्हणजे आहे धार्मिक जागा. आणि धार्मिक जागेमध्ये म्हणजे कसं होतं की आमच्या आईला पण असं पुष्कळ होतं ना, याला विचार त्याला विचार. ते सागरला राहायचं. सागर आमच्या वाड्यातच राहत होता. लहानाचा मोठा आमच्या वाड्यातून झाला तो. त्याला आमच्या आईचा स्वभाव माहित होता. सगळ्यांना विचारला की म्हणजे माझ्या पोराचं काय होईल, माझ्या पोरीचं काय होईल. एकदा नागपूरला गेली. नागपूरला जे कोणी आहे त्यांना विचारलं. त्यांनी आईला फक्त एवढंच सांगितलं की तुझ्याकडून खूप मोठं कार्य होणार आहे. तिने मला सांगितलं, माझ्या डोक्यात की बसलं नाही ते. पण मला काय माहिती की इतकं मोठं कार्य होईल पुढे चालून. त्यांचे शब्द खरे ठरले. आपल्या इथे म्हणजे एंट्रन्स जो आहे ना, ऍक्च्युअली गायमुखी प्लॉट आहे. म्हणजे समोरचं जर आपण मोजलं तर 110 फूट आहे. पाठीमागचं मोजलं 95 फूट आहे. असंही गायमुखी आहे, असं पण आहे. हे जे आहे ना, समोर दिसतं 105 मीटर आहे. आणि हिंदी इथे राहतात ना, असं मोजलं आपण 93 मीटर आहे. गायमुखी प्लॉट आहे हा. त्याच्यामुळे कसं की दादांनी पण हो म्हटला. दादांनी एकदा बदल्या दादांनी पण विनंती केली होती, ते पण हो म्हटले. सगळं झालं. आता एंट्रन्स जो आहे ना आपला, आमचं जुनं घर बघितलं असेल तुम्ही की डाव्या साईडला औदुंबरात झाड होतं मोठा. आमचे वडील म्हणजे त्यांच्या हयातीपर्यंत उभा झाडांची बरी इतकी सेवा केली की काही विचार. आणि एक अशी गोष्ट होती, मी तेव्हा 8वी की 9वीत होतो. आपल्या इथे कडू म्हणून एक भाडेकरी होते. त्यांचा मुलगा विसरलो मी, पण तो रात्री अभ्यास करायचा रात्रभर. एकदा 12 वाजेपर्यंत अभ्यास केला त्यांनी. रात्री त्याला कशी जागा दी, 2-3 समाधीची वेळ असते. आपल्या औदुंबरात झाडाखाली एक व्हाईट साडी, पांढरा शुभ्र ड्रेस, हातामध्ये माळ. त्यांनी पाहायला तो घाबरला. त्याला बुद्धी नाही का त्याचं काय, म्हणून तो झोपून राहिला. आणि दुसऱ्या दिवशी आमच्या वडिलांना काही विचारतो, नाना तुम्ही होते का इथे रात्री, माळ वगैरे झेपत होते? नाही, मी रात्री कधी उमरात झाडाखाली जात नाही. आता हे माझ्या लक्षात राहिलं. हा अशोक दादांना हे म्हटलं हे काय असेल. अशोक दादांनी सांगितलं की ते मदन बाबांचं रूप त्याला दिसतं. म्हणजे ते किती
1970 सालची गोष्ट आहे तेव्हा. ते उमराचं झाड पण एक झालं, वडील गेले आणि उमराचं झाड पण गेलं, असं झालं. त्याची श्रद्धाच होती म्हणून तेवढी. तर पुष्कळ बोललो, आता काही जास्त वेळ घेत नाही. थँक्यू. मला तो इतका थांबवावं लागलं, पण आपण पहिलेच तो वेळ थोडा कमी करून घेतला होता. गेला असता तो यायला मुद्दाम कमी केला, कारण की आजचा हा जो सोहळा आहे, तर मी आता यांनी जे सांगितलं विशेषतः मला नाही माहित ते सांगता येते, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की भाव काय असतो. ज्यावेळी जसा भाव त्याचा अनुभव आपण म्हणतो की भाव कसा असतो की या कार्याबद्दल ना काही माहिती नाही, काय होत आहे काय नाही. आणि एक दिवस माझ्याकडे आले आणि एक पत्र घेऊन आले आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी सांगितली ते पहिले किती इंच होती 700 काय किती काय, आणि म्हणाले ही सगळं मी तुमच्या नावाने करून दिली. मी पाहत राहतो त्याच्याकडे, सगळं लिहिलं त्यांनी सगळं ट्रान्सफर करून दिलं माझ्या नावाने. म्हणजे तुम्ही काय करता कल्पना करा तुम्हाला. नाही म्हणे मी या कार्यासाठी मी दिली. मी याच्याकडे पाहत राहिलो काही वेळेला, म्हटलं हे इतके भाग्यवान आहेत की ते माझ्याकडे आहेत. दुसरीकडे कुठे गेले असते, ही जागा दुसरीकडे जागी गेली त्यांना माहिती नसतं. मी यांना म्हणतो तुमच्या नावाने आहे काही जागा, ते म्हणाले ते नाही पाहिलं मी. म्हटलं असं आहे की तुम्हाला जर तुमच्या गेलाच तुमच्या ऑफिसमध्ये तुमची जागा ही तुम्हाला वाटते आहे की तुमच्या जागा दुसऱ्या कोणी घेतली असेल किंवा कल्पनाही नाही राहणार, तसं चेंज होऊन जातं. असं कल्पना स्वतः नाही की तुमची जागा तुमची निघून गेली तुम्हाला माहितच नाही, एक दिवस तुम्हाला रिकामा करायला लागते. अशी आजची परिस्थिती आहे. त्यांनी जेव्हा बघितलं ते म्हणजे हो माझ्या नावाने वडिलांच्या नावाने, पहिले तुमच्या नावाने करा. मग त्याच्यानंतर मी त्यांनी सगळे करून कागदपत्र सगळं करत की नाव त्यांनी आपल्या नावाने केलं, त्यांच्या नावाची जागा होती. हे असं पुष्कळ काय महत्वाचं भाग होतं की मन कसं असणार माणसाचं. ते नुसतं म्हणून सत्कार करणं किंवा हा भाग त्याचा महत्वाचा भाग नाही, पण त्याच्यामध्ये जी भावना असते खरोखर अंतःकरणापासून जेव्हा आपण एखादी गोष्ट करायला घेतो ना, तर त्यावेळेला परमेश्वरच तुमच्याकडून बरोबर योग्य ठिकाणी योग्य जागेवर करून घेतो. हीच गोष्ट दुसरीकडे जे त्यांना गेली असते नंतर त्यांना पश्चाताप करायचं आपण काय केलं चालली. हाही भाग सगळे सांभाळत असतात, ते सांभाळत असतात. आपण फक्त निमित्त मात्र असतो. आणि त्याच्यानंतर ते सगळं या कार्य या ठिकाणी जे सुरू झाला, आता ही जबाबदारी त्यांची नाही. आकार म्हणजे हा सोहळा कितीतरी वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होता, पण कोरोना आणि त्याच्यामुळे या गोष्टी मागे पडल्या. आता हा जी संधी मला मिळाली की म्हटलं यांना कृतज्ञता खरोखर ही पुष्कळ उशिरा होत आहे, तरी म्हटलं की करायला हरकत नाही. की आपण त्यासाठी बांधलेला अजून पण आपण तो करू शकलो नाही, आणि त्याप्रमाणे हा थोडा वेळ झाला तरी हरकत नाही. पण हा सोहळा त्या ठिकाणी करायचा तसं ठरवून टाकलं मी. आणि त्यांनी सरप्राईज होती, त्यांनाही माहित नव्हतं आणि ते बसायला लागेल, त्यांना असं कल्पनाही नव्हती. तुमच्यासाठी त्यांनाही कल्पना, आणि हा सोहळा सगळा व्यवस्थित पार पडला. आणि यांचं योगदान जे आहे त्या योगदानासाठी तुमच्यासाठी एक प्रकारची मोठी जबाबदारी आहे. जेव्हा आपल्याला एक लहानशी जागा नसते, जिथे बाहेर किती संस्था असतात तर पहा, ज्या ठिकाणी बसायला व्यवस्थित पण नसते, सतरंजन नसतात, काही नसतात, हजारोंची गर्दी राहते त्या ठिकाणी. आपली जबाबदारी ही आता ही तुमच्यावरती अवलंबून आहे की एवढी जागा आपल्याला परमेश्वरांनी आपल्याला उपलब्ध करून दिली, ती व्यवस्थित नीट सगळ्या फॅसिलिटी असतात, तर त्या जागेचा वापर आपण जर नाही केला तर या ठिकाणी जे कार्य होतं त्या कार्यात आपला सहभाग काही नसेल, कमी असेल, होत नसेल, तर मग काही जागा आपल्याला कशा लावू शकतात. मी त्यांना म्हणतो जागा तुम्ही वापस घेऊन टाका. जर याचे जर दिसले नाही, मला आलेले नाही, कार्यासाठी त्यांनी आपली सेवा नाही दिली या ठिकाणी, तर तुमची जागा तुम्हाला परत ज्या दिवशी म्हणा त्या दिवशी तुम्हाला तुमची जागा वापस आताही सांगताय. तुम्ही घाबरू नका म्हणतो, तुम्ही जेव्हा म्हणाल त्या दिवशी तुमची जागा वापस करू. किती सॅक्रिफाईस कल्पना नाही आहे गोष्टीची. जेवढी ज्या जागेचा ₹1,00,000 महिना त्यांना किराणा देऊ शकतो ती जागा त्यांनी सोडून दिली कशासाठी, जाण्याच्या कार्यासाठी. आणि ती एवढी त्यांनी एवढा त्याग केला, तर आपण किती त्याग करायला पाहिजे. शारीरिक त्याग करून ती गोष्ट होणार नाही, आपण त्या त्याच्यासाठी त्यांनी त्याग केला. त्यांच्या त्यागाचं महत्व आपल्याला कळलं नाही. सगळी जर आपण या जागेचा व्यवस्थित वापर नाही केला तेव्हा पुढे सगळ्यांची जबाबदारी आहे
की त्यांनी जे आज या ठिकाणी त्यांचा सत्कार झाला त्यांचा नाही, हा सगळा तुमचा सत्कार आहे आणि त्यांनी करवलेला आहे या ठिकाणी. तेव्हा आजचा दिवस फार महत्वाचा दिवस आहे, कायम आठवणीत ठेवणारा दिवस आहे तुमच्याकडे सगळ्यासाठी. पुढच्याला परत तुम्हाला असं मिळेल असं गॅरंटी नाही. तसा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला, या ठिकाणी केलं सांभाळायला आणि तुम्ही सगळे इतक्या वेळेस उशिरी झाला तरी पण एक आणखी गोष्ट सांगण्याची महत्वाची आहे म्हणजे सांगता 5 मिनिटं आणखी होतं की या कार्यामध्ये दादांचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये दादांनी कामकाज, आरती साधना, मुलाखत साधना आणि मुलाखत साधना म्हणजे कार्याची ओळख, आपलं ज्ञान वाढवण्यासाठी मुलाखत, सगळे दादांनी प्रत्येक गोष्टी अशा घेतल्या आहेत की ज्या गोष्टी धार्मिक कार्य म्हटलं की आपण त्याच्याकडे त्या अँगलनी पाहतो. दादा स्वतः महाराज दादांनी आपले जीवनभर महाराज शब्द वापरला आणि एकदा सहज गमत मी स्वतः बसलो होतो त्यावेळेला दादा सहज कुठे म्हणजे मी महाराज नाही, मी आहे स्पिरिच्युअल सायंटिस्ट. आमच्या धर्मामध्ये सगळ्या धर्मामध्ये जो चोथा झालेला आहे जुन्या गोष्टींचा तो सगळा बाहेर काढणं माझं काम आहे. ते शुद्ध करून तुमच्या पुढे देतोय. म्हणजे 10,000 वर्षापूर्वी जे करताय ते तुम्ही जर आज करत असाल तर तो धर्म नाही. त्याने हे मोठं कार्य जे केलं त्या गोष्टी सिद्धता केली आणि सगळ्या भक्त वगैरे की सहजतेने त्या कार्याचा ठेवा पूर्ण करून दिलं. ते लहानचं फार मोठं कार्य आणि त्याच्यासाठी आपण त्यात सहभागी हा आपला फार मोठा आपल्याला असणारा एक सन्मान आहे. नुसतं कागदाद्यामुळे सन्मान नाही येत, आपण त्या ठिकाणी आहोत या कार्यात आहोत हाच एक मला सन्मान त्यात नशीब लागते. आणि ते सगळं करत असताना मोठा जो दादांनी तो म्हणजे ज्ञान सभा. की ज्ञान सभेतना जो आहे त्याच्यामध्ये जे मुलं सगळे तरुण मुली दिसत आहेत, मुलं मुली सगळे तरुण मुली ज्ञान सभेच्या वर्गात 7व्या वर्षापासून आलेले आहेत. ते 7व्यापासून तर आज 24, 25, 26 वर्ष असतील ते सगळे विद्यार्थी साधनेला आहेत, त्याच्यातले येतात ज्ञान सभेच्या वर्गाला आणि त्याच्यापासून ते आज मोठमोठ्या पुस्तकी आहेत. या ठिकाणी पूजा आश्चर्य वाटते तरुण पिढी ज्या भरकटत आहे दुसरीकडे जात आहे ते या ठिकाणी येऊन या कार्यामध्ये आणि अशी 10 जगात सगळे तरुण आहेत. असेच सगळे तरुण मोठमोठ्या पोस्ट असणारे कार्याला तुम्हाला सांगितलं नाही तर कळणार नाही की आम्ही विमानाने करतात. असे लोक सुद्धा तुमच्या या ठिकाणी बसतात आणि कार्य करतात. त्यांचा व्यक्तिगत किती वेगळा असतो ते दादांचं महत्व आहे. तेव्हा हे ज्ञानसभेतनं जे आहे त्याच्यामध्ये इथे कोणत्याही प्रकारचं मुलं जे येतात तर त्या मुलांना हे नाही शिकवत शाळेतल्या कॉलेजमध्ये काय होतं ते शिकवत नाही. तर प्रत्येक गोष्टी मागे लॉजिक काय त्याची गोष्टी करताना प्रिन्सिपल आहे मुलांसाठी त्यांचं एकच वाक्य बोधवाक्य जर आपण म्हणतो तसं आमच्या ज्ञानसभेचं बोधवाक्य आहे, यस आय विल डू इट, नथिंग इज इम्पॉसिबल. काही कठीण नाही, मी करून दाखवीलच. ही प्रत्येक मुलाची भावना आहे. त्यामुळे सगळे मोठे झाले आणि यासाठी व्यवस्थित कार्य करतात आणि त्यासाठी म्हणून आम्ही नुसतं तेवढंच नाही केलं आज हा उपक्रम घेतला तसा ज्ञानसभेमध्ये जे मुलं अगदी लहान मुलापासून म्हणजे मोठ्यापर्यंत म्हणजे प्रायमरी स्कूल पासून तर PG पर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत रिसर्च पर्यंत जे मुलं या ठिकाणी कार्य करणार असतील त्यांना आणि ज्ञानसभेच्या वर्गात जे कमीत कमी एखाद वर्षात ते कमीत कमी त्यांचं कंटिन्युअस प्रोग्रेस असेल त्याच्या शाळेमध्ये त्याचा प्रोग्रेस असेल तर त्या मुलांना सुद्धा त्यांच्या शिक्षणामध्ये संस्था मदत करते. प्रत्येक स्टेजमध्ये त्यांची मदत करते आमच्या आणि त्याचा फायदा त्यांना मिळतोय. त्यांचं शिक्षण व्यवस्थित होत आहे आणि सगळ्या गोष्टीचा आशीर्वाद येतात. असा त्याचा एक भाग होता. तो भाग घेतला तुमची मुलं मला खूप वेळ झालाय त्याला 2025 मध्ये ही आपली एक अतिशय शुभ सुरुवात झालेली आहे आणि आता हे कार्य असंच चालू राहणार आहे वर्षानुवर्ष. इथे आता आपला हा जो कार्यक्रम आहे विशेष तो इथे आपण इथे आता समाप्त करू.